ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 267 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। तेथ ताठस्था ताठस्थ पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले, विचार जाता तैसा विस्मितू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूप चहूकडे, मांडवनी ठेले. तेथ म्हणजे त्या स्थितीत ताटस्थ्याला ताटस्थ्य वा स्तब्धपणाला स्तब्धपणा प्राप्त झाला आणि टकासी टक लागले म्हणजे एकाग्रतेला एकाग्रता आली. ज्याप्रमाणे विचार जाता वा ज्ञान मात्राला मोहिनी अस्त्र घालावे, त्याप्रमाणे विस्मित म्हणजे आश्चर्यचकित होऊन तो कोडे म्हणजे कौतुकाने पाहू लागला. तो त्याच्या पुढे जे चतुर्भुज रूपडे होते तेच नाना रूप होऊन चहूकोडे मांडोनी ठेले म्हणजे सर्वत्र विस्तारलेले त्याला दिसले. जैसे वर्षा काळीचे मेघोडे का महाप्रळयीचे तेज वाढे, तैसे आपणा वीण कवणीकडे नेदीची उरो. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. इहीची दोही डोळा पहावे विश्वरूप सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. ज्याप्रमाणे वर्षाकाळीचे मेघोडे किंवा महाप्रलयाच्या वेळीचे सूर्याचे तेज पाहून तेज तेज ही वाढून एकदम सगळीकडे पसरतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय त्या विश्वरूपाने कोणीकडेही दुसरे काहीही पुरू नेदीची म्हणजे दिले नाही. कृष्णाचे स्वरूप पाहून अर्जुनाला प्रथम समाधान वाटले व त्याने डोळे मिटून घेतले. नंतर लगेच लोचन उघडून पाहतो त्याला विश्वरूप दिसले. इहीची म्हणजे याच दोन्ही डोळ्यांनी सकळ विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती. त्या इच्छापूर्तीचा सोहळा श्रीकृष्णांनी अशा रीतीने पुरविला. अनेक वक्त्र नयनम, अनेक अद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्य अनेक अद्वयात अद्यायतायुधम रूपम दर्शयामास. या विश्वरूपामध्ये अनेक मुख्य अनेक मुखे, अनेक नेत्र, अनेक अद्भुत दर्शनीय देखावे, अनेक सुप्रकाशित अलंकार आणि अनेक दिव्य आयुधे धारण केलेली रूपे होती. मग तेथ सैंघ देख वदने, जैसी रमा नायकाची राजभू, नाना प्रकटली निधाने लावण्य श्रियेची. ही आनंदाची वने सासिन्नली, जैसी सौंदर्य राणीव जोडली, तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे. तया ही माझी एकैके, सावियाची भयानके, काळ रात्रीची कटके उठवली जैसी. ही मृत्यूसीची मुखे जाहली, हो का जे भयाची दुर्गे पद्नासिली. ही महाकुंडे उघडली प्रळया नळाची, तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखिले विरे, आणिके असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते. मग अर्जुनाने तेथे सैंघ म्हणजे अनेक वदने वा मुखे पाहिली. ती मुखे म्हणजे जणू काय रमानायक श्री विष्णूंच्या राजमंदिरासारखी होती, अथवा ती लावण्य श्रियेची म्हणजे सौंदर्य लक्ष्मीची जणू निधाने म्हणजे भांडारे प्रकट झाल्यासारखी होती. किंवा ती मुखे म्हणजे जणू आनंदाची सासिन्नली म्हणजे बहरलेली वनेच होती, अथवा ती मुखे म्हणजे जणू सौंदर्याला प्राप्त झालेले राणीव म्हणजे साम्राज्यच होते. अशी मनाला हरण करणारी आल्हाददायक अशी श्रीहरींची अनेक वक्त्रे म्हणजे मुखे त्याने पाहिली. त्यात देखील कित्येक मुखे जणू काय काळरात्रीच्या कटके म्हणजे सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयानक होती. की म्हणजे किंवा ही जणू काही साक्षात मृत्यूलाच उत्पन्न झालेली मुखे आहेत, अथवा साक्षात भयाचे दुर्ग वा किल्ले पन्नासिली म्हणजे उभारले आहेत, किंवा प्रलयाग्नीची महाकुंडे उघडली आहेत असे वाटत होते. अशी अद्भुत व भयासूर वदने वीर अर्जुनाने त्या विश्वरूपात पाहिली. आणखी काही असाधारण अलंकारयुक्त व पुष्कळ सौम्य अशी मुखेही त्यात होती.
पै ज्ञानदृष्टीचेनी अवलोके, परी वदनांचा शेवटू न टके, मग लोचन ते कवतिके लागला पाहू. तव नानावर्णे कमळावने, विकासिली तैसे अर्जुने, डोळे देखिले पालिंगने, आदित्यांची. तेथेची कृष्ण मेघाची या दाटी माझी, कल्पांत बिजूची या स्फुटी, तैसी या वन्ही पिंगळा तिठी, भूभंगातळी. हे एकैक आश्चर्य पाहता, ती एकेची रूपी पंडुसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली. अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने अवलोकन केली, परंतु तरीही त्या असंख्य वदनांचा शेवट काही त्याला दिसेना. म्हणून तो कौतुकाने त्यांचे लोचन पाहू लागला. तेव्हा जणू काही नाना वर्णांची कमलवनेच विकसित झाली आहेत, अशा त्या विस्तृत व सूर्य तेजाप्रमाणे चमकणाऱ्या डोळ्यांच्या पालिंगने म्हणजे पंक्ती त्याच्या दृष्टीस पडल्या. तेथेच कृष्ण मेघांच्या दाटीमध्ये कल्पांतकाळी वीज स्फुरण पावावी तशी वन्ही पिंगळा म्हणजे अग्नीप्रमाणे पिंगट झालेल्या दिठी म्हणजे दृष्टी त्याने भ्रूभंगातळी म्हणजे भुवयांच्या खाली पाहिल्या. हे एक एक आश्चर्य पाहत असता त्या एकाच विश्वरूपामध्ये त्या पंडुसूताची दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली, म्हणजे अर्जुनाला त्या एकाच रूपामध्ये असंख्य रूपे दिसली. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.